नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्राचा भूगोल समजून घ्यायचा असेल तर तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची ती म्हणजे महाराष्ट्रातली नदी प्रणाली. ओके. कारण की आयोगाच्या प्रत्येक क्वेश्चन म्हणजे म्हणतात ना जो काही पेपर होतो आयोगाचे 3 पेपर होतात आपले महाराष्ट्र राज्य सेवा, महाराष्ट्र कंबाईन ग्रुप बी आणि महाराष्ट्र ग्रुप सी. याच्यामध्ये महाराष्ट्रातील ज्या महत्त्वाच्या नद्या आहेत त्याच्यावर आयोग क्वेश्चन विचारतो म्हणजे विचारतो आणि आता तुम्हाला कन्सेप्च्युअल आयोग काय करायला लागलेला आहे क्वेश्चन विचारायला लागलेला आहे. सो नदी प्रणालीचा आपण या लेक्चरमध्ये काय करणार आहोत अभ्यास करणार हा आपला लेक्चर असेल लेक्चर नंबर 4. बाकी जर अगोदरचे तुम्ही लेक्चर बघितले नसेल तुम्ही नक्की लेक्चर बघा तुम्हाला नक्की आवडते ते लेक्चर. ओके. सो आज आपण नदी प्रणालीचा अभ्यास करू त्याच्यामध्ये एकदम बेसिक पासून आपण सुरुवात करू. नदी काय असते. ओके. नदीची जलप्रणाली कशी असते ज्या महत्वाच्या काही ठराविक जलप्रणाली त्यांचा आपण अभ्यास करू. तुम्हाला याच्या नोट्स सुद्धा मी काय करेन टेलिग्रामला प्रोव्हाइड करेन. तुम्ही टेलिग्रामला माझ्या काय करा जॉईन करा तुम्हाला त्याचे नोट्स भेटून जातील. ओके. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण या सर्व गोष्टी बघू. सो पहिली गोष्ट नदी म्हणजे काय. ओके. सो नदी म्हणजे काय असते तर एक असं म्हणतो ना पर्जन्य हिमनद्या किंवा झऱ्यांमधून उगम पाहून ठराविक मार्गाने वाहणारा तो काय असतो एक जलप्रवाह असतो. जो एक्झामला क्वेश्चन विचारला आपल्या राज्यसेवा मेन्सला नदी काय असून नदी काय आहे आणि नदीचे महत्व काय आहे. सो महाराष्ट्रातील नद्यांचं वर्णन करा असा क्वेश्चन जर विचारलं तर आपल्याला व्याख्या लिहिता आली पाहिजे. तर व्याख्या काय आहे पर्जन्य हिमनद्या किंवा झऱ्यांमधून उगम पाहून ठराविक मार्गाने वाहणारा असता हा काय असतो एक जलप्रवाह असतो. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये विचारलं तर नदी हा सर्व नैसर्गिक जलप्रवाह असतो असून तो शेवटी काय होतो समुद्र खाडी किंवा नदीला दुसऱ्या नदीला जाऊन काय होतो मिळतो. तर आपल्या भारतामध्ये महत्वाचं विचारलं तर नद्यांचे 2 प्रकार पडतात. महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये किती नद्यांचे 2 प्रकार पडतात तर महत्वाचे 2 प्रकार पडतात. तर कोणती एक वाहणाऱ्या जस्ट मिनिट हा पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या आणि पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या किंवा किंवा हिमालयातील नद्या आणि पठारावरील नद्या असं काय होतं 2 प्रकार केले जातात. तर त्याच्यावरचा डिफरन्स तुम्हाला माहिती असेल हिमालयातील नद्या कशा असतात तर 12 महिने असतात. का 12 महिने असतात तर उन्हाळ्यात बर्फ वितळल्यामुळे आणि पावसामुळे काय होतंय त्या नद्यांना पाणी असतं त्यामुळे पेरनियल असतात 12 महिने असतात. आणि पठारी नद्या कशा असतात हंगामी असतात. तर फक्त मान्सून सीझन मध्ये ह्या काय असतात वाहत असतात लक्षात ठेवा. सो नदी म्हणजे काय समजलं एक नॅचरल प्रवाह आहे जो काय होत असतो वाहत असतोय. आपल्याकडे पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिमवाहिनी नद्या अशा महत्वाच्या काय आहेत नद्या आहेत. ओके. महत्वाच्या मोठ्या नद्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे गंगा सिंधू ब्रह्मपुत्रा गोदावरी महानदी कावेरी. ओके. नर्मदा आहे आपल्याकडे नंतर आपली कृष्णा नदी आहे भीमा नदी आहे. या सर्व महत्वाच्या नद्यांचा आपल्याला काय करायचं आहे ह्या येणाऱ्या सिरीजमध्ये काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. येणाऱ्या एक्झामसाठी वगैरे तुम्हाला याच्यावर क्वेश्चन काय होऊ शकतो पडू शकतो आणि ते सर्व क्वेश्चन कव्हर करण्याचा माझा काय असेल प्रयत्न असेल. ओके मित्रांनो. सो पहिल्यांदा आपण बघूया जलप्रणाली काय असते. ओके. जलप्रणाली काय असते तर लक्षात घ्या इथे नदी व तिच्या उपनद्यांनी विशिष्ट नमुन्यात तयार केलेला प्रवाह एक जाळी असते. ओके. एक पॅटर्न असतो काय असतो एक प्रकारचा काय असतो पॅटर्न म्हणजे काही ठिकाणी असा आयताकृती असतो काही ठिकाणी कसा असतो केंद्रत्यागी असतो. ओके. सो काही ठिकाणी ट्री लाईज असतो म्हणजे काही नद्या तिच्या उपनद्या वगैरे या सर्वांचा आपण आता अभ्यास पुढे करणार आहोत. सो नदी आणि त्याच्या उपनद्यांचा विशिष्ट नमुन्यात तयार झालेला प्रवाह झाले म्हणजे काय जलप्रणाली. आयोग तुम्हाला राज्यसेवेला क्वेश्चन विचारू शकतो जलप्रणाली म्हणजे काय आणि जलप्रणालीचे प्रकार काय करा स्पष्ट करा. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची जलप्रणाली आढळते येणाऱ्या राज्यसेवा मेन्सला GS1 मध्ये हा क्वेश्चन असू शकतो. ओके. सो 1 बाय 1 अभ्यास करूया. पहिली जलप्रणाली आहे आपल्याकडे वृक्ष कृती जलप्रणाली. ही कशी असते जलप्रणाली आपण बघूया. हे काय असतो मुख्य नदीचा प्रवाह असतो. ओके. आणि ह्या प्रवाहाला इतर काय होतात तिच्या उपनद्या त्याला आपण ट्रिब्युटरीज म्हणतो येऊन मिळतात आणि त्या उपनद्यांच्या सुद्धा काय उपनद्या ह्या सर्वांना काय म्हटलं जातं तर अशा प्रकारची जलप्रणाली असते तिला कोणती जलप्रणाली म्हटलं जातं तर वृक्षाकृती डेंड्रेटिक ड्रेनेज. ओके. सर भारतात सर्वाधिक आढळणारी प्रणाली कोणती असेल तर ही प्रणाली आहे विचारू शकता. झाडांच्या फांद्यासारखी दिसते बघा आणि समान खडक असते या भागात आढळते. आणि कोणत्या नदीची महत्वाची खोरे आहेत तर गोदावरी कृष्णा आणि खोरे गंगा नदीची खोरे ह्या नद्यांमध्ये ही वृक्षाकृती जलप्रणाली पाहायला भेटते. इथे एक महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला माहिती असलीच पाहिजे तर काय आहे ते बघा इथे मित्रांनो की नदी म्हणजे काय आणि नदी खोरं म्हणजे काय ह्याच्यामध्ये तुम्हाला काही मुलं कन्फ्युज असतात नदी म्हणजे काय आणि नदी खोरं म्हणजे काय. आपण त्याचा अभ्यास करूया. नदी म्हणजे काय असते बघा नदी म्हणजे एक सिंगल प्रवाह एक म्हणतात ना एकेरी प्रवाह त्याला ह्याच्यामध्ये
उपनद्यांचा समावेश येत नाही. सिंगल उपनद्यांना इन्क्लूड करायचं नाही. असा प्रवाह म्हणजे काय? एक नदी. आणि नदी खोरं म्हणजे काय असते? मुख्य प्रवाह असतो. मुख्य प्रवाहाला तिच्या येऊन मिळणाऱ्या तिच्या उपनद्या आणि त्या उपनद्यांच्या उपनद्या त्या उपनद्यांच्या उपनद्या ह्याला एकत्रितपणे काय म्हटलं जातं? तर नदी खोरं म्हटलं जातं. ओके, रिव्हर कॅचमेंट एरिया म्हटलं जातं. सो हे आहे ऍक्च्युली आपलं नदी खोरं. सो नदी खोरे विचारलं तर आपल्याला काय लक्षात आलं पाहिजे? तर नदी आणि तिच्या मुख्य उपनद्या आणि त्या उपनद्यांच्या उपनद्या म्हणजेच काय नदी खोरं. आणि नदी म्हटलं की फक्त तुम्हाला एक सिंगल तिचा काय आला पाहिजे? प्रवाह लक्षात आला पाहिजे. ओके मित्रांनो, सो पहिलं आपण बघितले वृक्षाकृती जलप्रणाली, नंतर बघितलं आपण नदी काय असतं, नदी खोरे काय असतं. पुढची एक जलप्रणाली आहे, तिचं नाव आहे जाळीदार जलप्रणाली. ओके, हिचे मी फोटो तुम्हाला पुढे घेतलेले आहेत. जाळीदार. ओके, जाळीवर यांची काय असते? पायऱ्यांसारखी रचना असते. फोल्ड माउंटेन. ओके, घडीदार. आणि मुख्य नदी उपनद्या जवळजवळ कशा असतात? त्या समांतर असतात. मग त्याला काय म्हणतात? जाळीदार काय म्हटलं जातं? जलप्रणाली म्हटली जाते. सातपुडा, विंध्य पर्वत या ठिकाणी काय होते? पाहायला मिळते. अशा ओके, जाळीदार. जाळीदार याला कोणती प्रणाली म्हणतात? जाळीदार वृक्ष प्रणाली म्हणतात. आयताकृती जलप्रणाली म्हणजे काय? समकोनात. म्हणजे हा एक समजा मुख्य नदीचा प्रवाह आहे. हा काय आहे? नदीचा प्रवाह आहे आणि तिला येऊन येणाऱ्या ज्या उपनद्या आहेत त्या काटकोनात छेदतात. काय होतात? काटकोनात छेदतात. म्हणून त्याला कोणती जलप्रणाली म्हटलं जातं? तर आयताकृती जलप्रणाली. ही आयताकृती जलप्रणाली कुठे? फॉल्स अँड जॉईंट असलेल्या भागात आढळतात. दक्खन पठारावरील काही भागात ही काय होते? आढळते. आणि लक्षात ठेवा. पुढे चौथी जलप्रणाली आहे केंद्रत्यागी जलप्रणाली. अतिशय महत्वाची आहे. येणाऱ्या एक्झामला याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कोणत्या नदीचं ही कोणत्या नदीमध्ये ही जलप्रणाली आढळते? तर आपल्याकडे जे महाबळेश्वर ठिकाण आहे ना, आपल्याकडे महाबळेश्वर, हे महाबळेश्वर ठिकाणाचं बेस्ट एक्झाम्पल आहे केंद्रत्यागी जलप्रणाली. कारण का? याच महाबळेश्वरच्या इथून 5 नद्या आपले उगम पावतात. किती नद्या उगम पावतात? 5 नद्या. कोणकोणत्या? कोयना, वेन्ना. ओके, कोयना, जस्ट मिनिट. कोयना, वेन्ना, नंतर वारणा, नंतर जावित्री, सॉरी, वारणा नाही याच्यामध्ये येत, कृष्णा येते. कृष्णा, वेन्ना, कोयना, सावित्री आणि गायत्री. त्रि लक्षात ठेवा, ना लक्षात ठेवा. 5 नद्यांचा उगम कुठे होतो? तर महाबळेश्वरला येतो. म्हणजे म्हणजे केंद्रापासून निघालेल्या आहेत. केंद्रापासून काय झालेल्या आहेत? ह्या निघालेल्या आहेत. म्हणून केंद्रत्यागी जलप्रणाली म्हटलं जातं. पुढे आहे सेंट्रीपेटल ड्रेनेज. चारी बाजूनी पाणी मध्यभागी वाहते. काय वाहते? चारी बाजूनी पाणी येतं इकडे. हे म्हटले बघा, सेंट्रीपिटल आणि सेंट्रीपेटल. ओके, केंद्र उत्सर्गी म्हणू शकतो आपण. केंद्र त्यागी इथे मला लक्षात ठेवा मित्रांनो. केंद्र त्यागी केंद्रापासून दूर जाते आणि ही केंद्राच्या ठिकाणी येते. 4 नद्या एकत्र काय होतात? इथे येऊन मिळतात. मी थोडासा एरो चेंज करतो. इकडे एरो काय लक्षात ठेवायचा? आउटसाईडला आणि इकडे एरो काय लक्षात ठेवायचा? इनसाइडला. चारही बाजूनी पाणी काय होतं? एका ठिकाणी येतं. एका ठिकाणी काय येतंय? चारही बाजूनी पाणी येतंय. त्याला कोणतीच प्रणाली म्हटली जाते? एक सेंट्रीपेटल ड्रेनेज म्हटलं जातं. पुढे आहे समांतर पॅरलल जलप्रणाली. सर्व नद्या जवळजवळ कशा असतात? समांतर असतात. पश्चिम घाटाचा पश्चिम उत्तर. म्हणजे आपल्याकडे कोकणात ही जलप्रणाली पाहायला भेटते. कोकणाला ज्या नद्या आहेत ना, त्याच्या ट्रिक मी तुम्हाला सांगेन पुढे. तेरे, मुकाशावा, सावित्री, काकू, पावता, वैतर. ह्या नद्या कशा होतात? समांतर. विचारलं समांतर जलप्रणाली महाराष्ट्रात कुठे आढळते? तर कोकणात आढळते. ओके, नंतर आहे अविकसित जलप्रणाली. विस्कळीत कशीही असते. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे काही हिमालयीन नद्या आहेत, काही आपल्याकडे वर्धा वैनगंगेचे जे खोरं आहे हे कसं आहे? थोडंसं इरेग्युलर आहे. ओके, सो ह्या काही गोष्टी आहेत कशा लक्षात ठेवायच्या आपण आता बघितलेलं आहे. सो इन शॉर्ट थोडंसं काय बघूया आपण कशा पद्धतीने जलप्रणाली लक्षात ठेवायची. सो वृक्षाकृती ब्रँचेस असतात, जाळीदार असते. आयताकृती, ओके, वर्तुळाकार केंद्रीय म्हणजे सरोवर ज्या ठिकाणी एकत्र येतात. समांतर तीव्र उतार असतो. अविकसित म्हणजे हिमालयातील नद्या आपल्याला पाहायला मिळतात. हे आहेत महत्वाचे. रॅडियल केंद्र त्यागी, केंद्र त्यागी. ट्रेलियस म्हणजे वृक्षाकार दिसते. कशी दिसते? वृक्षाकार. रेक्टँग्युलर आयताकृती बघा इथं आयताकृती. आणि डेंड्रॅटिक.
ही झाली महत्वाची. तर जलप्रणाली, नदी प्रणाली महाराष्ट्रातील 4 महत्वाच्या नद्या आहेत. पूर्वेकडे वाहणाऱ्या, पश्चिमेकडे वाहणाऱ्या, उत्तरेकडे वाहणाऱ्या आणि दक्षिणेकडे. तर पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? गोदावरी, भीमा, कृष्णा, कोयना आणि पंचगंगा, पैनगंगा. आणि पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या कोणत्या आहेत? तर सातपुड्यात उगम पावणाऱ्या तापी, पूर्णा, नर्मदा, सह्याद्रीमध्ये उगम पावणारे उल्हास, जी कोकणातली सर्वात मोठी नदी आहे, वैतरणा, सावित्री आणि वाशिष्ठी. उत्तरेकडे वाघूर आहे, गिरणा आहे, पांढरा आहे, काटेपूर्णा आहे, मोरणा आहे, महत्वाच्या तापीच्या उपनद्या आहेत. दक्षिणेकडे वाहणारे आहेत वर्धा, वैनगंगा, प्राणहिता आणि इंद्रावती, जी गोदावरीची काय आहे? उपनदी आहे. सो ह्या गोष्टी तुम्हाला महत्वाची, कोणती नदी पूर्वेकडे वाहते, कोणती नदी पश्चिमेकडे वाहते, कोणती उत्तरेकडे आणि कोणती दक्षिणेकडे. हे आहे तापी नदीचं खोरं, हे आहे पूर्ण वर्धा वैनगंगेचं खोरं, हे आहे गोदावरीचं. तर एकत्रितपणे हे वर्धा सॉरी गोदावरीचंच खोरं म्हटलं जातं, पण इथं पण वेगळं केलेलं आहे. भीमा नदीचं खोरं आणि कृष्ण. हे मी का दाखवतोय? हा एक तुम्हाला आकार विचारतो. नदी खोऱ्याचा आकार विचारतो, असा आकार देतो आणि विचारतो कोणत्या नदीचं हे खोरं आहे. सो आपल्याला आकार माहिती असतो. थोडं आयताकृती आहे बघा, थोडासा लांबट आहे. गोदावरीचा आहे वर्धा, वैनगंगेचा हे आहे तापी, पूर्णाचा खोरा आहे आणि हा कोकणातील नद्यांचा खोरा आहे. सो इन शॉर्ट थोडीशी आपण माहिती बघू आपल्या नद्यांची. आपल्याला एक महत्वाचं इथे माहिती असले पाहिजे, आपले जे महाराष्ट्रातील नदी खोरे आहेत, तर सर्वात मोठं नदी खोरं कोणतं आहे? सर्वात मोठं नदी खोरं. सो नद्या खोऱ्यांचा, मगाशीच म्हटलं नदी खोरं काय असतं? नद्या आणि त्याच्या उपनद्या. नदी खोऱ्यांचा उतरता क्रम आपल्याला बघायचा आहे. त्याची मी ट्रिक ऑलरेडी तुम्हाला सांगून ठेवतो, जीके टीके. ओके. सो पहिली नदी येते गोदावरी नदी. पहिली कोणती नदी येते? गोदावरी नदी. सो गोदावरी नदीचं एकूण क्षेत्रफळ आहे 84 किलोमीटर. तर 49.5% भाग त्यांनी व्यापला आहे गोदावरी नदी. तिची वर्धा वैनगंगा नदी खोरी सुद्धा याच्यामध्येच येतं. दुसरं आहे कृष्णा भीमा खोरं. कृष्णा आणि भीमा नदीचं खोरं हे आहे 22.6. किती पर्सेंट? 22.6%. तिसरं आहे कोकणातील नद्या, सॉरी तापी पूर्ण खोरं. 3 नंबरचा आहे क्रमांक आहे तिचा, आणि तिचा आहे 16.7%. पर्सेंट पण तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, ॲज इट इज. आणि कोकणातील नद्या, कुठल्या नद्या? तर कोकणातील नद्यांचं पर्सेंटेज किती आहे भारतामध्ये? तर महाराष्ट्रामध्ये किती आहे? तर 10.7%. ओके, लक्षात राहील. जे के टी के ही ट्रिक लक्षात ठेवा मित्रांनो. आता हे बघा, हे पूर्ण नदीचं खोरं आहे. जे कोणत्या नदीचं खोरं आहे? तर म्हणून ते म्हटलं आपलं इकडे 49 पॉईंट किती म्हटलं जातं? 49.5% कोणाचं खोरं आहे? तर गोदावरी नदीचं खोरं आहे. ओके, लक्षात राहील. पुढे जाऊया, महत्वाची थोडक्यात माहिती घेऊया आपण. गोदावरी नदी कोणकोणती महत्वाची खोरे आहेत महाराष्ट्रामध्ये? तर गोदावरी नदी खोरं आहे, भीमा नदी, कृष्ण, तापीचं आहे, नर्मदेचं आणि कोकणातील नद्या. उत्तर वाहिनी आताच बघितलं आपण, पश्चिम वाहिनी आणि दक्षिण वाहिनी. ओके, पूर्व वाहिनी आणि सह्याद्री उगम पावणाऱ्या. क्षेत्रानुसार आणि लांबीनुसार गोदावरीची लांबी आहे 668, भीमेची लांबी आहे 451, कृष्णेची 282, तापी हा एक क्रम तुम्हाला माहिती असला पाहिजे. कोकणातील 49 155, उल्हास नदी मोठी 140 किलोमीटर, नर्मदा 54 किलोमीटर. ओके मित्रांनो, लक्षात राहील. ही झाली महत्वाची आपली जलप्रणाली. नदी म्हणजे काय? नदी खोरं काय? जलप्रणालीचे प्रकार काय? जलप्रणाली काय असते? महाराष्ट्रातील सर्वात मोठी जलप्रणाली कोणती आहे? या सर्वांचा आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यास केला. पुढच्या लेक्चरला आपण नर्मदा नदीचा अभ्यास करू. ओके मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद.